हॅलो फ्रेंड, नमस्कार. आपल्या रॉयल किचनमध्ये मनापासून स्वागत आहे. आज मी चुलीवर बनवलेल्या मटणाच्या रस्स्याची आठवण करून देणारं गावरान पद्धतीचं मटण करत आहे. मी अर्धा किलो मटण घेतलेलं आहे. गॅसवर पातेलं ठेवून त्याच्यामध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे. एक मोठा कांदा बारीक चिरून तेलामध्ये परतायला टाकलेला आहे. कांदा चांगला परतून घ्यायचा, लाल होईपर्यंत परतायचा. त्यामध्ये खडे मसाले टाकलेले आहे आणि मटणामध्ये जी चरबी असते ती थोडीशी मी त्याच्यामध्ये टाकलेली आहे. ती चांगली परतून घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपलं मटण टाकायचं आहे. मटणामध्ये लागणार आहे अर्धा चमचा हळद आणि 1.5 चमचा मोठे मीठ मुळा त्यानंतर मसाल्याचं वाटण आपण मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे. तीळ आणि खोबरं करून ते वाटण तयार केलेलं आहे आणि राहिलेला सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात टाकलेले आहे आणि ते सर्व वाटून मिक्सरमधून घेऊया. आणि थोडीशी कोथिंबीर त्याच्यामध्ये टाकायची आहे आणि मिक्सरमधून भांडं फिरवून त्याच्यामध्ये खूप छान बारीक असा मसाला बनवायचा आहे. त्यानंतर आपण मटणासाठी लागणारी भाकरी आपण करत आहोत. ती मी 2 प्रकारच्या भाकरी केलेल्या आहेत, एक ज्वारीची आणि बाजरीची. अशा पद्धतीने आम्ही 2 प्रकारच्या ज्वारी आणि बाजरीच्या भाकरी बनवलेल्या आहेत, जे मटणासाठी खूप चांगली लागते. आता आपण तांदूळ घेणार आहोत. 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत, स्वच्छ 3 वेळा धुवून घेतलेले आहेत. हे तांदूळ एका पातेल्यामध्ये आपण शिजण्यासाठी ठेवणार आहोत. त्याच्यानंतर 1 वाटी तांदूळ घेतल्यावर त्यामध्ये मी 2 वाट्या पाणी टाकलेले आहे. ते पाणी टाकून मी गॅसवर शिजण्यासाठी ठेवत आहे. आता मटण शिजलं आहे का ते पाहूया. मटण शिजलेलं ते एका वाटीमध्ये बघू चमच्याने. मटण एकदम परफेक्ट शिजलेलं आहे. गॅसवर पातेलं ठेवून 3 चमचे तेल टाकलेलं आहे. गॅस स्लो फ्लेमवर ठेवलेला आहे. तेल तापल्यानंतर त्यामध्ये जिरे 1 चमचा टाकलेला आहे. नंतर सगळे मसाले टाकून घेतलेले आहेत. त्यामध्ये आहे घरी बनवलेला होममेड मसाला, लाल तिखट, त्याच्यानंतर मटण मसाला आणि धने पावडर. हे चांगले परतून घ्यायचं. त्याच्यानंतर वाटलेला मसाला त्यामध्ये टाकून घ्यायचा. तो चारी बाजूनी छानपैकी परतून घ्यायचा. 1-2 मिनटं हलवायचे चांगले. परतून घेतल्यानंतर त्याच्यावर झाकण लावून तो 1 मिनटं ठेवायचा. पूर्ण तेल सुटलेलं आहे मसाल्याला. त्यानंतर सुक्कं मीठ काढून त्याच्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे. मटण 2 मिनटं छान परतल्यानंतर परत झाकण लावून ठेवायचे. ते 1 मिनटं झाकण लावून ठेवूया. नंतर परतून घेतल्यानंतर त्यामध्ये मटणाचे जे शिजलेलं अळणी पाणी असतं ते टाकून घेतलेलं आहे.
अजून त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून घेऊन मटणाचा रस्सा एक लेवलमध्ये केलेला आहे. त्याच्यामध्ये थोडेसे मीठ टाकलेले आहे. अर्धा एक चमचा मीठ टाकलेला आहे. त्यानंतर झाकण लावून 1-2 मिनटं ठेवायचे उकळेपर्यंत. उकळी आल्यानंतर रश्श्यामध्ये 2 चमचे वाटलेली कोथिंबीर टाकायची, जेणेकरून रश्श्याला खूप चांगला कलर येतो. अशा प्रकारे आपला मटणाचा रस्सा तयार झालेला आहे. गॅस बंद करून टाकायचा आणि थोडा वेळ झाकून ठेवायचे. मटणाचा रस्सा परफेक्ट तयार झालेला आहे. आता आपण ताट वाटायला घेऊया. अशा पद्धतीने ताट वाढून घेतलेला आहे. पहिल्यांदा मटणाचा रस्सा ठेवला आहे. त्यानंतर आपण आळणी 1 वाटी ठेवलेली आहे मटणाची आणि भात ठेवलेला आहे. त्यानंतर ज्वारीची भाकर, नंतर बाजरीची भाकर, कांदा, लिंबू अशा प्रकारे आपलं छानपैकी गावरान मटणाचं ताट तयार झालेलं आहे. अगदी चुलीवर केल्याप्रमाणे त्याचा फ्लेवर आलेला आहे. खूप छान ताट झालेलं आहे. तुम्हाला सर्वांना आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.